सीएम यांच्या दौऱ्यात शासकीय अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नये, सीएम देवेंद्र फडणवीस यांनी असे आदेश दिलेत। पोलीस दलाकडून मानवंदना दिली जाणार नाही। देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री कार्यालय अप्पर मुख्य सचिव यांनी हे आदेश दिले। सीएम यांच्या दौऱ्यात शासकीय अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नये असे आदेश आता देण्यात आले आहेत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत, ते अधिक माहिती देतील। सागर, सीएम यांच्या दौऱ्यात आता शासकीय अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नये असे आदेश देण्यात आलेत, काय अधिकचे अपडेट्स? राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने संपूर्ण राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलेलं आहे। हे पत्र एनडीटीव्हीच्या हाती आलेलं आहे। या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये कुठेही दौऱ्यावर असतील तर त्यांना शासकीय अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ भेट दिली जाऊ नये अधिकाऱ्यांकडनं। आणि दुसरीकडे जिथे जिथे हेलिकॉप्टर्स उतरवतात किंवा शासकीय निवासस्थानावर मुख्यमंत्री जातात तिथे याआधी प्रथा होती की पोलिसांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे जर एक असतील तर सगळ्यांना एक पोलिसांची मानवंदना असते ती देखील दिली जाऊ नये। कारण की अशा स्वरूपामधली भूमिका घेणं हे फार एक मोठा निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या वतीने घेतल्याचं दिसून येते। शासकीय अधिकारी असोत किंवा इतर व्यक्ती असोत यांनी वारंवार पुष्पगुच्छ घेऊन जाणे हे देखील एक चांगलं दिसत नाहीये। त्याच्यामुळे कदाचित अशा स्वरूपाचा निर्णय घेतलाय आणि पोलिसांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पोलीस मानवंदनामध्ये आपणास माहित आहे की एका व्यक्तीला फार मोठी प्रतिष्ठा दिली जाते आणि त्याला एका स्टेजवर सुद्धा अशा बॉक्सवर उभा ठेवून त्यांच्यासमोर मानवंदना पोलिसांकडनं असते। तर अशा स्वरूपाची भूमिका सुद्धा त्यांनी घेतल्याचं दिसून येते की यापुढे पोलीस वंदना सुद्धा दिली जाऊ नये। नक्कीच, धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सगळ्या संपूर्ण माहितीबद्दल। तर शासकीय दौऱ्यात अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नये असे आदेश देण्यात आले आहेत।